Hello students, welcome to this online lecture. I am Mr. Shubham Babar. Today I will teach you unit number 2, cost accounting of material, labor and overheads. From that particular unit number 2nd, in that particular lecture we will discuss on content called economic order quantity. Okay, let's see. First, what is economic order quantity? Is that the economic order quantity is a company's optimal order quantity that minimizes its total cost related to ordering and receiving inventory. म्हणजे जी कॉस्ट आहे, इकॉनॉमिक ऑर्डर क्वांटिटी आहे, ती काय करत असते? इकॉनॉमिक ऑर्डर क्वांटिटी दॅट मिनिमायझेस, कमी करत असते, इट्स टोटल कॉस्ट रिलेटेड टू ऑर्डरिंग अँड रिसिविंग इन्व्हेंटरी. आपण जो स्टॉक मागवत असतो, ऑर्डर करत असतो, अशा स्टॉकची किंमत कमी करण्याचं काम कोण करत असतं? इकॉनॉमिक ऑर्डर क्वांटिटी करत असते. The economic order quantity EOQ formula is best applied in situations. हा फॉर्म्युला कोणत्या सिच्युएशनमध्ये चांगला अप्लाइड होऊ शकतो? तर सिच्युएशन्स वेअर डिमांड अँड ऑर्डरिंग कॉस्ट रिमेन कॉन्स्टंट ओव्हर टाईम. म्हणजे ज्यावेळी मागणीचा खर्च असेल किंवा ऑर्डरिंगचा खर्च असेल, हा ज्यावेळी किंवा ज्या परिस्थितीमध्ये कॉन्स्टंट असतो, त्यावेळी अशा प्रकारचा इकॉनॉमिक ऑर्डर क्वांटिटीचा फॉर्म्युला चांगल्या पद्धतीने इथं यूज होत असतो. It is the quantity to be purchased every time which will good in minimum total cost. When deciding the quantity, the two types of cost, namely ordering cost and carrying or storage cost, should be considered. बघा, when deciding this quantity, ज्यावेळी अशा प्रकारची क्वांटिटी डिसाइड केली जात असते, त्यावेळी the two types of cost, namely ऑर्डरिंग कॉस्ट अँड कॅरिंग ऑब्लिक स्टोरेज कॉस्ट शुड बी कन्सिडर. दोन प्रकारच्या कॉस्ट काय केल्या जातात? कन्सिडर केल्या जातात. कधी? वेन डिसाइडिंग द क्वांटिटी, ज्यावेळी क्वांटिटी डिसाइड करायची असते, त्यावेळी दोन प्रकारच्या कॉस्ट आपल्याला काय कराव्या लागतात? गृहीत धराव्या लागतात किंवा कन्सिडर कराव्या लागतात. मग त्या कोणकोणत्या प्रकारच्या कॉस्ट असणार आहे? सो वन ऑफ दॅट इज ऑर्डरिंग कॉस्ट. आणि मग त्या ऑर्डरिंग कॉस्टमध्ये सुद्धा आणखी वेगवेगळ्या प्रकारचे पॉईंट्स आपल्याला दिलेले आहेत. मग त्याच पद्धतीनं आणखी दुसरा जो पॉईंट आहे तो कुठला आहे? कॅरिंग ऑर स्टोरेज कॉस्ट. मग या कॅरिंग अँड स्टोरेज कॉस्टमध्ये सुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे पॉईंट्स, वेगवेगळ्या प्रकारचे आयटम्स कन्सिस्ट केलेले आहेत, ते सुद्धा आपल्याला दिलेले आहेत. ओके, सो वन बाय वन आपण बघूयात. पहिला दिलेला आहे ऑर्डरिंग कॉस्ट कन्सिस्ट ऑफ. मग ऑर्डरिंग कॉस्ट काय असणार आहे? बघा, दोन प्रकारच्या कॉस्ट दिल्या, ऑर्डरिंग कॉस्ट अँड सेकंड वन इज कॅरिंग ऑर स्टोरेज कॉस्ट. मग ऑर्डरिंग कॉस्ट कोणकोणत्या आहेत? की ज्या ऑर्डरिंग कॉस्टमध्ये इकॉनॉमिक ऑर्डर क्वांटिटी आपलं काय देत असतं? कॉन्ट्रीब्युशन देत असतं. ओके, किंवा किंमत कमी करण्यासाठी काय करत असतं? मदत करत असतं. बघा, ऑर्डरिंग कॉस्ट कन्सिस्ट ऑफ फर्स्ट क्लेरिकल कॉस्ट ऑफ प्रिपेअरिंग द ऑर्डर. ऑर्डर आलेली आहे, ती ऑर्डर आपल्याला तयार करायची आहे आणि ती ऑर्डर तयार करण्यासाठी ज्या प्रकारचं क्लेरिकल वर्क केलं जातं आणि त्या क्लेरिकल वर्कवरती जी कॉस्ट खर्च होत असते त्याला आपण क्लेरिकल कॉस्ट असं म्हणत असतो. मग क्लेरिकल कॉस्ट ऑफ प्रिपेअरिंग द ऑर्डर, आणि ही क्लेरिकल कॉस्ट काय व्हावी? मेंटेन व्हावी, यासाठी काय होत असतं? की इकॉनॉमिक ऑर्डर क्वांटिटी आपण विचारात घेत असतो किंवा तिथं वापरत असतो. पुढे कॉस्ट ऑफ प्रोसेसिंग द परचेस ऑर्डर. परचेस ऑर्डर म्हणजे खरेदीची ऑर्डर आलेली आहे आणि त्याच्यावरती ज्या प्रकारची प्रोसेस करायची आहे आणि त्या प्रोसेससाठी जी कॉस्ट किंवा जो खर्च येत असतो त्याला आपण काय म्हणतो? कॉस्ट ऑफ प्रोसेसिंग. ओके, कॉस्ट ऑफ प्रोसेसिंग द परचेस ऑर्डर. मग अशा प्रकारची जी ऑर्डर असणार आहे ती कशात कन्सिडर करत असतो आपण? तर ऑर्डरिंग कॉस्टमध्ये. देन तिसरं असणार आहे स्टेशनरी, देन असणार आहे पोस्टेज, टेलिफोन एक्सपेन्सेस आणि लास्ट असणार आहे ट्रेड डिस्काउंट. सो क्लेरिकल म्हणजे हे कशाशी रिलेटेड असणार आहे? बऱ्यापैकी यातले जे पॉईंट्स आहेत ते ऑफिस एक्सपेन्सेसशी रिलेटेड असणार आहे. ओके, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह बघा, क्लेरिकल कॉस्ट कुठे असणार आहे? ऑफिस. त्यानंतर स्टेशनरी ऑफिस, पोस्टेज, टेलिफोन एक्सपेन्सेस, ट्रेड डिस्काउंट.
सो अशा प्रकारचं पोस्टेज आणि टेलिफोन एक्सपेन्सेस पर्यंत काय असणार आहे, ऑफिसला हे ऑफिसशी रिलेटेड असणारे एक्सपेन्सेस असणार आहेत. मग हे कशामध्ये आपण कन्सिडर करतो, तर ऑर्डरिंग कॉस्टमध्ये आपण कन्सिडर करत असतो. आणि आपण बघतोय काय, क्वांटिटी आपल्याला डिसाईड करायची आहे. मग क्वांटिटी डिसाईड करताना दोन प्रकारच्या गोष्टी किंवा दोन प्रकार आपल्याला काय करावे लागतात, कन्सिडर करावे लागतात. त्यापैकी पहिला प्रकार बघतोय आणि पहिल्या प्रकारामध्ये जे पॉईंट्स दिलेले आहेत ते आपण बघितले. ओके, ट्रेड डिस्काउंट म्हणजे काय असणार आहे की विशिष्ट प्रकारची सूट, जो व्यापार आपण करतोय त्याच्यावरती मिळणारी सूट, त्याला आपण काय म्हणतो, ट्रेड डिस्काउंट असं म्हणतो. आणि हे सुद्धा कशामध्ये येतं, ऑर्डरिंग कॉस्टमध्ये येत असतं. ओके, आता पुढचा जो बी पॉईंट दिलेला आहे, कॅरिंग ऑर स्टोरेज कॉस्ट. कॅरिंग ऑर स्टोरेज कॉस्ट कन्सिस्ट ऑफ, काय काय कन्सिस्ट केलं जातं कॅरिंग ऑर स्टोरेज कॉस्टमध्ये, म्हणजे बघा, रेंट, इन्शुरन्स, हिटिंग, रेफ्रिजरेशन अँड लाइटिंग. अशा प्रकारचे जे खर्च आहेत ते कशामध्ये असतात, तर ही जी कॅरिंग किंवा स्टोरेज कॉस्ट आहे त्यामध्ये अशा प्रकारच्या गोष्टी कन्सिडर केल्या जातात. देन सॅलरी ऑफ गोडाऊन एम्प्लॉईज, गोडाऊनमध्ये एम्प्लॉई जे असणार आहेत त्यांची जी सॅलरी आपण देत असतो ती सॅलरी सुद्धा अशा प्रकारच्या खर्चांमध्ये कन्सिडर केली जाते. कॉस्ट ऑफ स्टोरेज, जिथं आपण वस्तू स्टोअर करतो त्याला आपण स्टोरेज असं म्हणत असतो. मग त्या स्टोरेजचा जो खर्च आहे तो सुद्धा आपण या पॉईंटमध्ये कन्सिडर करणार आहोत. देन आहे इंटरेस्ट ऑन मनी लॉक्ड अप ऑफ मटेरियल. लॉक्ड अप इन मटेरियल म्हणजे मटेरियलमध्ये जो पैसा आपला गुंतलेला आहे. ओके, बघा, इंटरेस्ट ऑन मनी लॉक्ड अप इन मटेरियल. आणि त्या जे मटेरियलमध्ये जो पैसा गुंतलेला आहे त्याच्यामध्ये आपलं काय इंटरेस्ट आहे ते सुद्धा आपण काय कशामध्ये कन्सिडर करणार आहे, कॅरिंग ऑर स्टोरेज कॉस्टमध्ये. देन आहे लॉस ड्यू टू ब्रेकेज. ब्रेकेज होत असतं, त्या ब्रेकेजचा लॉस म्हणजे तो काय करावा लागणार आहे, इथं आपल्याला कन्सिडर करावा लागणार आहे. देन लास्ट वन इज कॉस्ट ऑफ स्टोरेज अँड मेंटेनन्स. जे स्टोरेज आहे त्याची कॉस्ट आणि त्याचं मेंटेनन्स असणार आहे तो सुद्धा आपण कशामध्ये, बी पॉईंट जो आहे कॅरिंग ऑर स्टोरेज कॉस्ट यामध्ये आपण कन्सिडर करणार आहे. सो अशा प्रकारे दोन पॉईंट्स आपल्याला दिलेले आहेत. ज्यावेळी आपण काय करत असतो की क्वांटिटी डिसाईड करत असतो त्यावेळी दोन प्रकारे आपण क्वांटिटी डिसाईड करत असतो. मग हे दोन प्रकार आपल्याला खालीलप्रमाणे दिलेले आहेत. मग इकॉनॉमिक ऑर्डर क्वांटिटीचं महत्त्व किंवा मेन किंवा बेस थीम कोणती असणार आहे, तर टोटल कॉस्ट असणार आहे. ती टोटल कॉस्ट कमी करणे किंवा ती टोटल कॉस्ट कंट्रोलमध्ये आणणे हे महत्त्वाची थीम असणार आहे. इफ क्वांटिटी रिक्वायर्ड फॉर द इयर इज ऑर्डर्ड ॲट वन टाइम इट विल सेव्ह ऑर्डरिंग कॉस्ट बट विल इन्क्रीज कॅरिंग कॉस्ट. अँड if day-to-day requirements are met by making daily purchases, ordering cost will be enormous. बघा, if quantity required for the year is ordered at one time, if quantity required for the year is ordered at one time, it will save ordering cost but will increase carrying cost. यामुळे काय होत असतं, कॅरिंग कॉस्ट वाढत असते. कॅरी म्हणजे वाहतुकीचा खर्च आपण म्हणू शकतो. कॅरिंग कॉस्ट म्हणजे वाहतुकीचा खर्च वाढत असतो. कधी वाढत असतो, ऑर्डरिंग कॉस्ट सेव्ह होत असते पण वाहतुकीचा खर्च वाढत असतो. बघा, इफ क्वांटिटी रिक्वायर्ड फॉर द इयर इज ऑर्डर्ड ॲट वन टाइम, म्हणजे वर्षभरासाठी लागणारी जी साधन सामग्री आहे ती एकाच वेळी मागवलेली आहे. मग त्यावेळी ऑर्डरिंग कॉस्ट तर कमी झालेली आहे परंतु कॅरिंग कॉस्ट वाढलेली आहे, कारण वाहतूक ही ज्या त्या वेळेलाच दिली जाणार आहे. ओके, वाहतूक ही ज्या त्या वेळेलाच दिली जाणार आहे. सो कॅरिंग कॉस्ट ही वाढणार आहे पण त्यावेळेस काय होणार आहे, ऑर्डरिंग कॉस्ट ही कमी असणार आहे. अँड इफ डे टू डे रिक्वायरमेंट्स आर मेड बाय मेकिंग डेली परचेस ऑर्डरिंग कॉस्ट विल बी एनॉर्मस. ओके, म्हणजेच की ज्यावेळी काय दिलेलं आहे, ज्यावेळी बट विल इन्क्रीज कॅरिंग कॉस्ट अँड if day-to-day requirements are made by making daily purchases. If day-to-day requirements म्हणजे प्रत्येक दिवशी काय होत असेल, रिक्वायरमेंट येत असेल, आर मेड बाय मेकिंग डेली परचेसेस और डेली ऑर्डरिंग कॉस्ट विल बी इनॉर्मस. म्हणजे काय होणार आहे, ती कॉस्ट प्रचंड प्रमाणात वाढणार आहे. म्हणजे रोजच्या रोज परचेस होत आहे, रोजच्या रोज ऑर्डर केलं जात आहे, तर जी कॉस्ट आहे ती कॉस्ट काय होणार आहे, ऑब्व्हियसली वाढणार आहे.
सो म्हणून हा जो पॅरा सांगितलेला आहे, इफ क्वांटिटी रिक्वायर्ड फॉर द इयर इज ऑर्डर्ड ॲट वन टाईम, म्हणजे एक वर्षासाठी लागणारी जी साधनसामग्री आहे ती एकदाच मागितलेली, मग त्यामुळे ऑर्डरिंग कॉस्ट कमी होऊ शकते, बट इट विल इन्क्रीज द कॅरिंग कॉस्ट, त्यामुळे वाहतुकीचा खर्च वाढणार आहे. अँड इफ डे टू डे रिक्वायरमेंट, आणि रोजच्या रोज जर रिक्वायरमेंट येत असेल, आर मेड बाय मेकिंग डेली परचेसेस, आणि त्यामुळे रोजच्या रोज खरेदी करावी लागते, रोजच्या रोज ऑर्डर द्यावी लागत आहे, तर त्यामुळे काय होणार आहे, जो खर्च आहे तो प्रचंड प्रमाणात वाढणार आहे. ओके. Then, therefore, the quantity to be ordered at each time must be such that both these types of cost are kept at minimum. आणि या ज्या दोन पद्धती आता आपण बघितल्या, ओके, जे दोन प्रकार आपण बघितले, मग त्याच्यामध्ये काय करायचं आहे आपल्याला, की these types of cost are kept at minimum. मग त्यांच्यापासून होणारा खर्च आपल्याला काय करायचं आहे, मिनिमम करायचा आहे, कमीत कमी करायचा आहे. Okay, therefore the quantity to be ordered at each time must be such that both these types of cost are kept at minimum. म्हणजे कोणकोणत्या टाइप्स असणार बघा, कॅरिंग कॉस्ट असणार आहे आणि पहिली असणार आहे ऑर्डरिंग कॉस्ट. मग ऑर्डरिंग कॉस्ट आणि कॅरिंग कॉस्ट मिनिमम कशा पद्धतीने होईल यासाठी काय करायचं आपल्याला, प्रयत्न करायचा आहे. Thus economic order quantity is that order quantity which strikes balance between ordering cost and carrying cost. या दोन्हीमध्ये बॅलन्सिंग करण्याचं काम कोण करतं, तर इकॉनॉमिक ऑर्डर क्वांटिटी. Thus economic order quantity is that order quantity which strikes balance between ordering cost and carrying cost and results in keeping total annual cost of material at minimum. आणि त्यामुळे काय होत असतं, कॉस्टिंगचं प्रमाण हे कमी होत असतं, मटेरियलची जी कॉस्ट आहे ती काय होत असते, मिनिमम होत असते. दिस क्वांटिटी इज अराइव्ड ॲज अंडर, मग EOQचा फॉर्म्युला दिलेला आहे, इकॉनॉमिक ऑर्डर क्वांटिटी इज इक्वल टू अंडर रूट 2CO डिवायडेड बाय I. मग व्हॉट इज C, व्हॉट इज O, व्हॉट इज I? The meaning of that particular C, O and I are given. C stands for consumption of the material concerned in units during a year or a particular period. C for consumption लक्षात ठेवायचं. In short, O stands for cost of placing one order including the cost of receiving goods. O stands for order लक्षात ठेवायचं आपल्याला. I stands for interest, ही गोष्ट लक्षात ठेवावी लागेल. इंटरेस्ट पेमेंट इन्क्लुडिंग व्हेरिएबल कॉस्ट ऑफ स्टोरिंग पर युनिट per year or particular period. So C stands for consumption, O stands for order and I stands for interest. So example number 1, annual usage is equal to 6,000 units, cost of material per unit is equal to 20 rupees, cost of placing and receiving one order is equal to 60 rupees, annual carrying cost of one unit is 10% of inventory value. So solution is EOQ, there is a mistake, EOQ, okay, 1 second, okay, so solution is that EOQ is equal to under root 2CO, 2 into C into O divided by I, okay. So put that particular amounts in that particular solution, in that particular formula of EOQ. So is equal to, next line, is equal to square root 2 into what is C? C, annual usage, 6,000 units. C stands for consumption for material concerned in units during a period, during a year or a particular period. ओके, म्हणजे पिरियडसाठी पिरियड जो आहे पर्टिक्युलर, तर त्याच्यामध्ये मटेरियल किती झालेलं आहे, मटेरियल किती काढलेलं आहे, तर 6,000 युनिट्स इतकं मटेरियल आहे. सो 6,000 घेतलेलं आहे, 2 गुणिले 6,000 गुणिले O. O स्टँड्स फॉर ऑर्डर. मग कॉस्ट ऑफ मटेरियल पर युनिट जी ऑर्डर दिलेली आहे, मग त्याच्यावरती कॉस्ट किती आलेली आहे पर युनिटला, तर 20. सॉरी, कॉस्ट ऑफ प्लेसिंग अँड रिसिव्हिंग वन ऑर्डर. सो O स्टँड्स फॉर, जे की दिलेलं आहे आपल्याला, O स्टँड्स फॉर कॉस्ट ऑफ प्लेसिंग वन ऑर्डर इन्क्लुडिंग द कॉस्ट ऑफ रिसिव्हिंग गुड्स, जो की आपल्याला तिसरा पॉईंट दिसतोय, कॉस्ट ऑफ प्लेसिंग अँड रिसिव्हिंग वन ऑर्डर, कॉस्ट ऑफ प्लेसिंग अँड रिसिव्हिंग ॲज पर फॉर्म्युला.
फॉर्म्युला विचारात घ्यायचा व्यवस्थितपणे. ॲज पर फॉर्म्युला आपल्याला कोणती व्हॅल्यू तिथं पुट करावी लागेल ती लक्षात घ्यायची आहे. तर कॉस्ट ऑफ प्लेसिंग जे की फॉर्म्युलामध्ये दिसते बघा, ओ स्टँड्स फॉर कॉस्ट ऑफ प्लेसिंग. सो कॉस्ट ऑफ प्लेसिंग किती आहे, अँड रिसिविंग वन ऑर्डर इज इक्वल टू ₹60. सो into 60. So 2 into 6,000 into 60 divided by 2 and all that particular numerics in under root. That is 2. कसं आलेलं आहे 2 हे कसं आलेलं आहे बघा, annual carrying cost of 1 unit is 10% of inventory value. What is inventory value? Inventory value is equal to 20. बघा, कॉस्ट ऑफ मटेरियल पर युनिट, इन्व्हेंटरी व्हॅल्यू किती आलेली आहे आपली, जी की दिलेली आहे आपल्याला. गिवन इन्व्हेंटरी व्हॅल्यू कॉस्ट ऑफ मटेरियल, मटेरियल म्हणजे काय असणार आहे, एक विशिष्ट प्रकारचं स्टॉक असणार आहे. सो इन्व्हेंटरी म्हणजे काय, स्टॉक. सो 10% ऑफ इन्व्हेंटरी व्हॅल्यू म्हणजे काय, 20च्या 10%. किती आलं, 20च्या 10%. कसं काढायचं, 10% ऑफ 20. सो 10 डिवायडेड बाय 100 इंटू 20. सो हाऊ मेनी गेट, 2 इज इक्वल टू इन अंडर रूट किती आलेलं आहे बघा, 2 गुणिले 6,000 गुणिले 60 भागिले 2 करायचं. मग किती, तर ज्या अमाऊंट्स दिसत आहेत आपल्याला तितक्या अमाऊंट्स 3,60,000 आलेला आहे. आणि ज्यावेळी आपण ते स्क्वेअर रूट मधून बाहेर काढतो त्यावेळी त्याचा आन्सर आलेला आहे 600. ओके ओके, इज दॅट क्लिअर. 2 into 6,000 into 60 divided by 2. सो किती आलेलं आहे बघा, 2 गुणिले 6,000 किती आलं, 12,000. 12,000 गुणिले 60 किती आलं आपलं, 7,20,000. मग 7,20,000 भागिले किती करायचं आपल्याला, 2. मग किती आलेलं आहे, 3,60,000 रुपये. बरोबर, ते मग स्क्वेअर रूटमध्ये आहे. मग स्क्वेअर रूटमधून काढल्यानंतर जे येणार आन्सर आहे त्याला आपण काय म्हणतो, EOQ इज इक्वल टू 600. ओके, हे एक छोटंसं एक्झाम्पल आपल्याला दिलेलं आहे. ॲन्युअल युजेस फक्त काय करायचं, फॉर्म्युलामध्ये C स्टँड्स फॉर, त्यानंतर O स्टँड्स फॉर, I स्टँड्स फॉर, ह्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत फक्त. आणि त्यानुसार आपल्याला फक्त व्हॅल्यू पुट करायच्या आहेत, दॅट आपल्याला आन्सर हे मिळणार आहे. सो हे आपलं EOQ झालेलं आहे. कॉस्ट कंट्रोलिंग करण्यासाठी EOQ इकॉनॉमिक ऑर्डर क्वांटिटी ही महत्त्वाची समजली जाणार आहे. आणि त्यामुळं काय होणार आहे की जे ऑर्डरिंग कॉस्ट आहे आणि त्याच पद्धतीनं दुसरी कुठली कॅरिंग और स्टोरेज कॉस्ट आहे, यांच्यामध्ये एक चांगल्या पद्धतीचं काय होत असतं, विशिष्ट प्रकारचं एक रिलेशन मेंटेन होत असतं चांगल्या पद्धतीचं. आणि त्यामुळं काय होत असतं की कॉस्ट ही कमी होत असते. म्हणजे ऑर्डरिंग कॉस्ट असेल किंवा स्टोरेज कॉस्ट असेल, कॅरिंग ऑब्लिक स्टोरेज कॉस्ट असेल, मग यांच्यामध्ये काय होत असतं, या कॉस्ट दोन्ही कॉस्ट काय होत असतात, कमी होत असतात. आणि या कमी करण्यासाठी मदत कोण करत असतं, तर इकॉनॉमिक ऑर्डर क्वांटिटी. ओके, सो अशा प्रकारे हा आपला पॉईंट, एक छोटा पॉईंट आहे तो आपला कंप्लीट झालेला आहे. जर या सेशनबद्दल कुणाला काही शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये तुमचे काही क्वेश्चन्स असतील तर तुम्ही विचारू शकता. ओके, अदरवाईज आपण थांबूया. थँक्यू.